लोकमान्य टिळक यांची आज 161वी जयंती आहे। दक्षिण मुंबईतल्या सरदार गृह या इमारतीला लोकमान्य टिळकांचा मोठा सहवास लाभलाय। सरदार गृह इमारत आणि लोकमान्य यांचं एक वेगळं नातं होतं। सरदार गृह या इमारतीच्या नावातली अक्षरे आता निखळली आहेत। ज्या इमारतीमधून लोकमान्य स्वातंत्र्याची लढाई लढली त्या इमारतीमध्येच लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला। ती इमारत सरकारनं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी टिळक प्रेमींनी व्यक्त केली। तुरीची किमान आधारभूत किंमत 2016-17 या वर्षासाठी केंद्राच्या 425 रुपयांच्या बोनससह प्रति क्विंटल एकूण 5050 रुपये ठरवण्यात आली। या किमान आधारभूत दरानं राज्यात 15 डिसेंबर 2016 पासून 12 जून 2017 या कालावधीत केंद्र सरकारमार्फत किंमत स्थिरता अंतर्गत 51,69,040 क्विंटल आणि राज्य सरकारमार्फत बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत 15,65,716 क्विंटल अशी एकूण 67,34,756 क्विंटल तुरीची खरेदी केली। नाफेड, एफसीआय आणि एसएफएफसीच्या वतीनं पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ आणि महाएफपीसी या संस्थेमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांमधील 323 खरेदी केंद्रांवर ही तूर खरेदी झाली। शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची 3,341 कोटी 32 लाख रुपयांची देणी वितरित करण्यात आली असून उर्वरित 59 कोटी 36 लाख रुपयांची देणी वितरित करण्याची प्रक्रिया ही गतीनं सुरू आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली। स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यानं गाडीतील 3 जण सुखरूप बचावलेत। पावसाळी पिकनिकसाठी 3 मित्र इचलकरंजीहून शाहूवाडी तालुक्यातील केरले धबधबा पाहण्यासाठी जात होते। शनिवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली। अपघातग्रस्त कार पुराच्या पाण्यात अडकून पडली। चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचननाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला असतानाच ठाण्याच्या 5 पाकडी भागातही अंगावर झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झालाय। किशोर पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। किशोर हे पेशानं वकील होते। शुक्रवारी सकाळी मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळलं, त्यात ते जबर जखमी झाले। त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी रात्री 8:15च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। अंगावर कोसळलेलं झाड धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार करण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। शहरात असे अनेक धोकादायक वृक्ष आजही मृत्यूचा सापळा बनले, त्यामुळे या दुर्घटनांपासून धडा घेत पालिका आता तरी यावर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं। आरे कॉलनीतील फिल्म सिटीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एका 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। या मुलाचं नाव विहान गुरुडा असं आहे। तो आपल्या कुटुंबांसोबत फिरण्यासाठी आला होता तेव्हा ही दुर्घटना घडली। फिल्म सिटीमधील सुरक्षारक्षक कमलाकर माळी यांचे नातेवाईक फिल्म सिटीमध्ये फिरण्यासाठी आले होते, यावेळी ती दुर्घटना घडली। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विहानला तातडीनं जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांनी निसर्गाचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी आता कराड तालुक्यातील कपिल येथील रणरागिणी पुढे सरसवल्यात। पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या गणपतीसाठी महिलांनी एकत्र येत उपक्रम राबवला। यासाठी त्यांनी गावात आणि परिसरात घरोघरी जाऊन प्रबोधन सुरू केले। तसंच महिलांनी एकत्र येत पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती तयार करण्याचं काम सुरू केलंय। त्यामुळे या परिसरातील 2000 घरात यावर्षी पर्यावरणपूरक गणपती बसणार आहेत। या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। असाच प्रयोग राज्यातील इतर महिला बचत गटांनी करण्याची गरज आहे। संजीवनी महिला बचत गटातून आम्ही हे गणपतीचे काम चालू केले आहे। ह्या कामात आम्हाला पंचायत समितीकडून सहकार्य आहे आणि आम्ही सर्व सदस्य 10 महिला आहे। 10 महिलातले आम्ही 10 महिलांनी हे उद्योग चालू केला आहे। आमच्या उद्योगात आत्तापर्यंत 100 मूर्ती तयार आहेत। गणपतीपासून आम्हाला एक फायदा मिळाला, आम्ही पहिले सगळे रानात भांगलायला जात होतो आणि आता कसं आहे गणपती तयार करतोय ना, त्यामुळे घरातच रानावाना जाण्यापेक्षा उन्हाताना जाण्यापेक्षा आम्हाला घरातच रोजगाराची संधी मिळाली। यासाठी साधारण त्यांना 6 ते 7 लाख रुपये भांडवल गेलं आणि गणपतीचं साधारण 1-2-3 महिन्यातला हा कालावधी फक्त आहे। यानंतर त्यांना त्या 7 लाखापासून नाही म्हटलं तरी एक 10 लाख 12 लाख 15 लाखापर्यंत सुद्धा त्यांना ते मिळणार आहेत। त्यामुळं या बचत गटाला त्यांच्या उन्नतीसाठी फार उपयोगी अशी मदत होणार आहे गणपतीच्या मूर्ती विक्रीतून। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आध्यात्मिक शक्तिपीठ असलेल्या पिंगुळी येथील राऊळ महाराजांच्या पादुका दर्शनाचा आणि गुरुपौर्णिमेचा सोहळा मुंबईत प्रभादेवीत रंगला। राऊळ महाराज आणि अण्णा महाराज राऊळ यांचा भक्त संप्रदाय कोकणासह मुंबई आणि गोव्यातही पसरलाय।
मुंबईत असलेल्या राहुल महाराजांच्या भक्तांनी गुरुपौर्णिमेचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज दिवसभर असलेल्या या सोहळ्यास भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज कलियुगामध्ये असे संत आणि सत्पुरुष मिळणं कठीण आहे, पण संतांच्या जर का सहवासामध्ये राहिलो आणि संत होऊन जर का आपण त्यांचे विचार केले तर आजही जे पुराणात सांगितलेलं आहे त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आपलं कर्म जे आहे चोख करा, कर्मापासून परावृत्त होऊन अध्यात्म करू नका. अध्यात्म हे वेगळं नाही तर ते तुमचं दैनंदिन जीवन जे आहे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि आपल्या आईवडिलांचा पहिला आदर करा, ते आपले पहिले गुरु आहेत. आणि नंतर सर्व गुरु जे आहेत ते एकच आहेत. आपल्या गुरुमध्ये बाकीच्या गुरूंना बघून त्या ठिकाणी नतमस्तक व्हा आणि गुरुच्या सन्निध्यामध्ये आपला हा जो मानव देह आहे हा कृतार्थ करून घ्या. दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीनं पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या वणी तालुक्यातील लाठी गावात घडली आहे. मृत साईबाबा खिरटकर हा वेकुलीतील कर्मचारी होता. साईबाबा दारूचा व्यसनाधीन होता. दारूच्या नशेत तो बायको तसंच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करायचा. रोजच्या त्रासानं पत्नी सुनीता ही वैतागली होती. घटनेच्या दिवशी दारू पिऊन आलेल्या साईबाबांना मारहाण आणि शिवीगाळ सुरू केली, तेव्हा रागाच्या भरात तिनं ओढणीनं गळा आवळून त्याचा खून केला. या प्रकरणी सुनीता खिरटकरला अटक करण्यात आली. काळविट्याचे शिकार करून त्याचं मांस विकणाऱ्या 2 शिकाऱ्यांना यवतमाळच्या नेर वनपरिक्षेत्र पथकानं पकडलंय. शिकाऱ्याकडून एक जिवंत ससा देखील मिळालाय. विनोद मारवते आणि अजय मानकर अशी आरोपींची नावं आहेत. त्यांनी शिकार करून मांस विक्रीसाठी नेत असल्याचं कबूल केलंय. अहमदनगर शहरातील सागर परमिट रूममध्ये चोरी करून मुद्देमाल घेऊन रेल्वेनं कोलकाता इथं फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या, मोबाईल, रोख रक्कम, चांदीचे सिक्के, होम थिएटर असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अमित पाल आणि सौरभ कुंभकर्ण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेत सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार करण्यात आले होते. मात्र घटना घडून 24 तास उलटल्यानंतर देखील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत पोलिसांचा निषेध केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारनं नुकताच अवैध दारूबंदीसाठीचा कायदा मंजूर केला. त्या अनुषंगानं स्थापन केलेल्या ग्रामरक्षक दलाच्या गठन करण्याबाबत पहिली बैठक ही अहमदनगर येथे पार पडली. या बैठकीत समाजसेवक अण्णा हजारे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. भारताचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपुष्टात येतोय. त्यानिमित्त आज राष्ट्रपती भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भव्य निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यात सर्वच खासदारांनी तयारी केली. मोदी सरकार आणि संसद सदस्य त्यांना अविस्मरणीय फेअरवेल देणार आहेत अशी माहिती मिळते. नवनियुक्त राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. कोविंद यांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. विजय चौक इथे राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांच्या पथकानं रंगीत तालीम केली. राष्ट्रपती भवनपासून ते संसद भवनपर्यंत परेड काढण्यात आली. यात राष्ट्रपतींचे घोडेस्वारही सहभागी झाले होते. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 24 जुलैला निवृत्त होत आहेत. 25 जुलैला नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद शपथ घेतील. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. पक्षाचे समन्वयक, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत मायावती पुढील राजनीती ठरवण्याची शक्यता आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर मायावती पक्षनेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात. तसंच त्या आपल्या पाठीराख्यांशी थेट संवाद साधण्यासाठी रॅलीचं आयोजन करतील अशी शक्यता आहे. काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास इथंही सिरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिसऱ्या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारतानं चीन किंवा अमेरिका या देशांची मदत घ्यायला हवी असं नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. मध्य प्रदेशच्या इंदूरच्या बाजारात टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. टोमॅटोला सध्या लाख मोलाचा भाव आला आहे. टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन बंगळुरू आणि हिमाचल भागात होत असतं. मात्र तिकडेही पाऊस आणि इतर कारणांमुळे यंदा टोमॅटोचं उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात सध्या आवक कमी झाल्यानं टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर टोमॅटो चोरीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे आता या टोमॅटो चोरीच्या घटना रोखण्यासाठी इंदूरमधल्या व्यापाऱ्यांनी सुरक्षा रक्षकच ठेवण्याचा निर्णय घेतला.
गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडवला आहे. सौराष्ट्राच्या विविध भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF एअरफोर्सला पाचारण करण्यात आले. आतापर्यंत पुरात अडकलेल्या 200हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर 6000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राजकोट, मोरबी, भावनगर, अमरेली, जुनागड, सोमनाथ भागातही गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.